हॅलो, मी अपूर्वा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे एकदम पौष्टिक रेसिपी, ती म्हणजे शेवगाच्या शेंगांपासून बनवलेला सूप. चला तर पाहूया आपण यासाठी लागणारे साहित्य. शेवगाच्या शेंगा, एक कांदा, एक टोमॅटो, एक हिरवी मिरची आणि 3 लसणाच्या पाकळ्या. कांदा आणि टोमॅटो आपण बारीक कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर हे सगळं आपण कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकले आहे. ह्या अशा प्रकारे शिजून घेतलेल्या भाज्या आपण त्या मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर हे मी ज्यामध्ये भाज्या शिजून घेतलेल्या होत्या ते पाणी आहे. याच्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं भाज्या होत्या तो आपण यातमध्ये गाळून घेणार आहोत. म्हणजे या चोथ्यातलं थोडासा गर आपण तो त्याच पाण्यामध्ये गाळून घ्यायचा आहे एका बारीक चाळणीच्या साहाय्याने. त्यानंतर आपण ते गॅसवर ठेवणार आहोत. यामध्ये मी मिरपूड, मीठ आणि चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही कलरसाठी हळदही टाकू शकता. त्याच्याने असा थोडासा पिवळसर रंग येईल. आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे. साधारण 5 ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला ते थोडंसं उकळून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूप पौष्टिक आहे. म्हणजे लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी खूप चांगली रेसिपी आहे. अशा प्रकारे आपला शेवगाच्या शेंगांचा सूप बनून तयार आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.